दैत्यमाता, जर ते कोडं सोडवलं तर असुर नरेशांना अमर्याद अशी शक्ती मिळेल आणि त्यामुळे सगळ्यांचाच उत्कर्ष होईल. आणि ते कोडं सोडवण्यासाठी त्या गुप्त मंदिराशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही दुवा नाही. दैत्यमाता, आम्ही आपल्याला मनापासून एक विनंती करतो. यामध्ये जर का आम्हाला अपयश आलं तर आम्ही या सगळ्याचा नाद सोडून देऊ आणि असुर नरेशांनाही ते करायला लावू. तरीही आम्ही त्या गुप्त मंदिराचा ठाव ठिकाणा सांगण्याचा धोका पत्करणार नाही, कदापिही सांगणार नाही. ठीक आहे, असं असेल तर काही हरकत नाही. आम्ही आमच्या भावांनाच विचारू. आम्हाला डावलून तुमचे आदेश धुडकावून ही परस्पर कारवाया करतीये. असुर कुळातील आमच्या स्थानालाही आव्हान तर देत नाहीये ना. वहिनी, तुम्ही थांबा घरी, मी जाऊन जनक बाबांना शोधतो. नको नको भाऊजी, तुम्ही तरी एवढ्या रात्री कुठं शोधणार त्यांना? अवा अवा, कुठं गेला होता? मला लई काळजी वाटत होती तुमची. हे चल लांब हो. लई काळजी वाटत होती म्हणे. तू कुठं उलटली होतीस ते सांग आधी. या कधीपासून वाट बघतोय तुझी. तू कुठं गेली होतीस अशा अवेळी? अहो बाबा, आम्ही तुम्हाला शोधायला बाहेर गेलो होतो. तुम्ही कुठे होतात? ए, कुठं होतो, काय केलं असलं काही विचारायचं नाही मला. आणि गंगाई, स्वागताची तयारी कर. गोडाधोडाचं जेवण करा, झाडलोट करा, रांगोळ्या काढा. आज आपल्या घराला कुणाचे पाय लागलेत माहितीये का? कोण आलंय बघा. कामिनी बाई, आजपासून या इथेच राहणार आहे, इथेच राहणार आहे, इथेच राहणार आहे, इथेच राहणार आहे, इथेच राहणार आहे. सगळं कसं व्यवस्थित आणि आमच्या मनासारखं झालं. तुम्ही निघा आणि बाहेर दासी थांबल्यात त्यांच्या बरोबर थांबा. निघा. ही कसली सिद्धता? काही आनंदोत्सव आहे? असुर नरेश, एवढ्या कालावधीनंतर आम्ही आमच्या बंधूंना भेटायला जाणार आहोत, तेव्हा रिकाम्या हाताने नाही जाणार. त्यामुळे एकूण 25 थाळ्या भेटवस्तू, घोडे, पालखी आणि थोडंफार सैन्य, एवढा सगळा लवाजमा घेऊन जाणार आहोत आम्ही. अखेर आपण आपल्या बंधूंचं सहाय्य घ्यायचं ठरवलं तर चांगलं केलं. आम्ही आपल्याला आधीच म्हणालो होतो, दिती माता आपल्याला सहाय्य करणार नाहीत. त्या गुप्त मंदिराचा ठाव ठिकाणा त्या आपल्याला कदापि सांगणार नाही. आणि आम्ही आपल्याला आधी सांगितलं होतं की दैत्यमातांकडे जी माहिती आहे ती मिळवण्यासाठी आमच्याकडे एक मार्ग आहे. आम्ही समजलो नाही. असुर नरेश, आम्ही एवढी सगळी तयारी करत आहोत ते दैत्यमातांनी त्यांच्या दालनाच्या गवाक्षातून पाहावी म्हणून. जेव्हा त्यांची स्वतः या सगळ्यावर नजर पडेल तेव्हा त्या आमच्याकडे येतील आणि बंधूंना भेटण्यापासून अडवतील. आणि एवढंच नाही असुर नरेश, गुप्त मंदिराचा ठाव ठिकाणा सुद्धा सांगतील. हे काय चाललंय?
ज्या त्या माळरानावर ज्यांची कणात आली आहे त्याच बाई आहेत ना? तुम्ही यांना घरी का घेऊन आलात? तुला एकदा सांगून कळत नाही? आजपासून इथंच राहणार आहेत या. इथंच राहणार आहे म्हणजे काय बोलताय काय तुम्ही? आता अजून कुठल्या वेगळ्या भाषेत सांगू तुला? हे घर माझं आहे, हे घर माझं आहे, हे घर माझं. आजपासून इथं माझं राज्य चालणार. कामिनी आता ह्या घराची आहे मालकी. समजली 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 समजली. हा आली आहे मोठी. मी बरी चालून घेईन असली थेर. हे माझं घर आहे. आत्ताच्या आता चालती हो या घरात. मालक बघितलं ही बाई कशी बोलली मला ते. तुमचीच बायको आहे ना व? तुमचा जरा बी धाक नाही का तिच्यावर? होय हो मालक. मालक अगं ये बाई. गंगाई, आवाज खाली. त्यांच्याशी वरच्या आवाजात बोलायचं नाही. त्या जे सांगतील ते गप ऐकायचं. हो काय झालं काय तुम्हाला आज? तुम्ही असं का वागायला लागलात? या बाईनं तुमच्यावर काही जादू टोना तर केला नाही ना व? जास्त आगाऊपणा करू नकोस. आजपासून ह्या म्हणतील तेच होणार. असं कसं होणार? ह्या सटवीला तिथनं बाहेर काढते म्हणजे नसती कटकटच नको. चल आधी घराच्या बाहेर निघ. मला माझ्या घराच्या बाहेर निघ. आई गं, माझा गळा. नंदी महाराज, ही कामिनी नावाची बाई नाही, हा काम रिपू आहे. गावाच्या विशीवर हिचा तळ होता. आता ही घरात येऊन पोचली आहे. देवी, स्वतः जनक बाबाच तिला इथं घेऊन आले. हे बघून तर मला धक्काच बसला. कालपर्यंत ते तिच्या विरोधात होते आणि आज ते तिच्यासाठी गंगाई वहिनींशी भांडतायत. पण माझी आई कुणाचं ऐकून घेणार नाही. जशी माझी तुळजाई शक्तिशाली आहे ना, तशीच गंगाई पण आहे. कामिनीला धडा शिकवेल. हो, तोही विश्वास आहे तुम्हाला. ह्याच्या आधी माया घरात शिरली होती. तिनं मला त्रास दिला, पण काम आमच्या घरात माझ्या आई बाबांना त्रास द्यायला आली आहे. मी तिला आता सोडणार नाही. देवी थांबा. देवी अहो शांत व्हा. तुम्ही तुळजाईचा अंश आहात, मान्य आहे. पण तुमच्या आई वडिलांसाठी तुम्ही त्यांची लहान मुलगी आहात. तुम्ही चिडला होतात. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुमच्या आईने तुम्हाला इथे बाहेर थांबवलं. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही त्यांच्यामध्ये पडू नये. तसं पण माझी आई कामिनीला ऐकणारच नाही. तिनं तिची काय अवस्था केली असेल बघा. असं अद्यापही वाटतं आपल्याला. केवळ वाटत नाही तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. असुर नरेश आपलं स्थान भक्कम व्हावं यासाठी आपण कोडं उलगडण्याचा प्रयत्न करत आहात. हेच आम्ही दैत्यमातांना सांगितलंय. आता आम्हाला सांगा, दैत्यमातांना कसली चिंता आहे? अर्थात असुर कुळाच्या उद्धाराची, उत्कर्षाची. तेच. आणि आपली हीच चिंता जर बाहेर कोणालाही माहीत झाली तर दुसरा कोणताही असुर येऊन आपलं सिंहासन बळकावेल अशी भीती आहेच त्यांना. आणि हेच आम्ही दैत्यमातांना सांगितलंय. असुर नरेश, त्या गुप्त मंदिराचा ठाव ठिकाणा आम्ही आमच्या बंधूंकडून घेऊ आणि त्यासाठी आम्ही मध्यरात्री इथून निघणार आहोत असा सगळा देखावा मी इथे निर्माण केलाय.
मालक तुमची पोरगी आहे ना व? गावात लई चर्चा असते ह्याची. ज्याच्या त्याच्या तोंडी फक्त हिच नाव असतंय. चांगली आहे दिसायला. आता वयात आली की आमच्या कना तिची शोभा वाढवल. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करू कामिनीबाई. सध्या तुमची काही कामं असतील तर सांगा तिला, करल ती. जगदंबा या काय सांगतात ते ऐकायचं. आई सारखी सेवा करायची यांची. मी नाही करणार बाबा. तुम्ही असे का वागताय? ती तुमच्याशी कसं वागते, घरात काय करते ते तुम्हाला कळत नाहीये का? जगदंबा जास्त आगाऊपणा करू नकोस हा. सांगून ठेवतोय. जगदंबा बाळा, तू ह्या समजात पडू नगस. ये इकडं. आई अगं तू पण एवढं सगळं का सहन करतेस? तुला माझी शपथ आहे. ए तू का थांबलीस ग? पाय पुसायचं बाकी आहेत अजून. नाही मला काप. नाही नाही कापड कशा पाय? तुझं लुगडं आहे ना व? त्याचा काय उपयोग? पुसत्यानच. वा असुर सम्राज्ञी, तुमच्या कल्पनाशक्तीचं कौतुक करायला हवं. पालखी तयार आहे. सम्राज्ञी, आपल्या प्रस्थानाची घटिका समीप आली तरी सुद्धा दिती माता आलेल्या दिसत नाहीत. आपली ही सगळी सिद्धता, सगळी योजना असफल झाली असं तर नाही ना? आम्ही प्रस्थान करेपर्यंत त्या येतीलच. त्यामुळे आमची योजना आणि सिद्धता नक्कीच वाया जाणार नाही. आम्हाला हे पाहायला आवडेल. हो. थांबा. कुणी कुठेही जाणार नाहीये. तुम्हाला गुप्त मंदिराचा ठाव ठिकाणाच हवाय ना? आम्ही सांगायला तयार, सांगायला तयार, सांगायला तयार, सांगायला तयार, सांगायला तयार. आता हे झालं का माझ्यासाठी आणि आमच्या समद्या कनातीतल्या लोकांसाठी छान चमचमीत आणि रुचकर जेवण बनवू. नाही म्हणलं समधी इथं जेवा येणार आहे. समजलं? गंगाई बघितलं ती बाई कशी बोलली मला ते. गंगाई आवाज खाली. त्यांच्याशी वरच्या आवाजात बोलायचं नाही. त्या जे सांगतील ते गप ऐकायचं.